हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 6 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये अवनीला एकानंतर एक सत्य कळली आहेत. राजाचं सगळं खोटं तिच्यासमोर आलंय. पाण्याचं कोणतंही शोरूम कनेक्टेड गॅरेज नाहीये, तर तो एका दुसऱ्या माणसाच्या गॅरेजवर मेकॅनिक म्हणून काम करतो हे अवनीला कळलंय. धन्या कॉलेज टॉपर नाही, तर त्याचे पास व्हायचे वांदे. तो काही फॉरेनला जाणार नाहीये हे अवनीला कळलंय. त्यामुळे अवनीला खूप वाईट वाटलं की राजा पुन्हा तिच्याशी खोटं बोलला. आणि त्याचबरोबर चंद्रकांत, महेश, विवान यांनी मिळून चक्क राजा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचाराची केस करायचं ठरवलंय आणि एक मोठा मास्टर प्लॅन बनवलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सुरुवात त्या घरामध्ये असते आणि तिला आठवतं की जेव्हा आज ती ताडपत्री काढायला गेली तेव्हा अवनीने कसा तिचा हात झटकला आणि कसं तिला ठणकावून सांगितलं की आमच्या घरावरची ताडपत्री निघणार नाही. आणि हे सगळं तिने दत्ताला सांगितलेलं असतं. सुलवात्या म्हणते, दत्ता, ती पोरगी घराला जीव लावतीये. ती पोरगी त्या घराला आमचं घर म्हटली. आता त्या घरावर कुदळ मारण्याचं माझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. सुलवात्या खूप दुःखी असते. दत्ता म्हणतो, अगं सुले, तू काय एवढं टेन्शन घेतीये? त्यांनी फक्त घरावर ताडपत्री टाकलीये, त्यात काय एवढं? सुलवात्या म्हणते, दत्ता दादा, प्रश्न ताडपत्रीचा नाहीये, प्रश्न त्या धोंड्याच्या सुनेचा आहे. तुला आठवतं का, मी तुला सांगितलं होतं, एकदा का बाईने घराला जीव लावला की त्या घरासाठी ती जीव द्यायला सुद्धा तयार होते. आणि या पुरीने आता घराला आणि त्या घरातील माणसांना जीव लावलाय. ती शरीराने आणि मनाने त्या घराची झालीये. आता ती काही हे घर सोडून जात नाही आणि आपल्याला त्या घराचा हिस्सा मिळत नाही. दत्ता म्हणतो, तू जास्त विचार करतीयस सुलू. सुलू आत्या म्हणते, नाही रे दादा, तुला समजत नाहीये. एकदा का बाईने त्या घराला आपलं मानलं ना, मग ती घर सोडून काही जात नाही. इतक्या दिवस तुमचं घर म्हणणारी ही पोरगी आता आमचं घर म्हणायला लागलीये. तिने या घराला आपलं मानलंय आणि आता आपण तिला या घराबाहेर नाही काढू शकत. तुला माहिती आहे ना, या घराच्या हिस्स्यावरच आपल्या नमीचं लग्न आणि आपलं म्हातारपण अवलंबून आहे. आणि जर ही पोरगी हे घर सोडून नाही गेली ना, तर काहीच होणार नाही. आपलं सगळं केलेलं वाया जाणार, सगळं मुसळ केरात जाणार. दत्ता म्हणतो, अगं सुले, त्या पोरीचा बाप लय पॉवरफुल आहे. तो काय तिला इथं टिकू देत नाही. तो नक्कीच तिला घेऊन जाईल. तू टेन्शन घेऊ नको. परंतु सुलू आत्या म्हणते, नाही दत्ता दादा, आता मला नाही वाटत की ती पोरगी हे घर सोडून जाईल. आपलं सगळं केलेलं वाया गेलं. सुलू आत्याला खूप वाईट वाटत असतं. आता ही पोरगी घर सोडून जाणार नाही अशीच तिला 100% गॅरंटी झालेली असते. आणि इकडे राजा हा यशोदाला म्हणतो, ए यशोदा, मला घेऊन चल ना सायकलवर. अवनी मॅडम, तुम्हाला माहिती आहे का, लहान असताना आहे ना, यशोदा आम्हाला सायकलवर घेऊन जायचा. तेवढंच मला माझं बालपण पुन्हा एकदा जगता येईल. यशोदा म्हणतो, ठीक आहे, बस सायकलवर. यशोदा त्याला घेऊन जातो. अवनी चिडून म्हणते, जा जा, तुझी इच्छा, जा. आणि अवनी घरात निघून जाते. यशोदाला खूप राग आलेला असतो. तो राजावर चिडून म्हणतो, राजा, तुला माहिती आहे ना, खोट्याच्या माथी. आणि तेवढ्यात राजा म्हणतो, संत्या संत्या आला. संत्या फोटोग्राफर. तेवढ्या संतोष फोटोग्राफर तेथे येतो आणि राजा म्हणतो, काय म्हणतोस संतोष? संतोष म्हणतो, काय राजाला, तुमच्या घराला बाईचा आशीर्वाद मिळाला, आता आम्हाला आमच्या बिलाचा आशीर्वाद कधी देतात? राजा यशोदाकडे काही पैसे नसतात. हे दोघेही टाळटाळ करतात. एवढ्या लवकर फोटोची गरज नाहीये, अल्बमची गरज नाहीये, पाहूया नंतर. हा माणूस म्हणतो, अहो पैसे देऊन टाका आमचे, तेवढीच आमची हार्ड डिस्क मोकळी होईल. तुमचा अल्बम घेऊन टाका ना. परंतु हे दोघे सुद्धा, आता वेळ नाहीये, पैसे नाहीये, बोलू नंतर, असं म्हणून टांग देऊन तेथून निघून जातात. हे फोटोग्राफर सुद्धा जाणार. इतक्यात धोंडी अण्णा तेथे येतो आणि म्हणतो, अरे काय संतोष, किती दिवस झाले आपल्या रिसेप्शनला, अजून तो अल्बम दिला नाही, फोटो दिले नाही. तर हा संतोष म्हणतो, ओ अण्णा, तुम्ही पैसे द्या, लगेच तुम्हाला अल्बम देऊन टाकतो पुराच्या पुरा. अण्णा म्हणतो, अरे एवढंच ना, किती पैसे पाहिजे सांग,
आणि हा संतोष आता 5 दाखवतो. धोंड्यांना म्हणतो, ₹5. अरे ₹5 एवढा अडून बसला का तू? लगेच देतो. संतोष म्हणतो, अहो अण्णा ₹5 नाही, ₹5,000 बाकी आहे. धोंड्यांना म्हणतो, 5,000? संतोष म्हणतो, हो मग, आजकाल फोटोग्राफीला लय पैसा लागतो. धोंड्यांना म्हणतो, अरे माझ्याकडे 5,000 असते तर मी अशी देशी नाही विदेशी पिलो असतो. माझ्याकडे एवढे पैसे नाही बाबा. तू मला सांग 50 फोटोचे किती? संतोष सांगतो 50 फोटोचे 4,000. धोंड्यांना विचारतो 25 फोटोचे? संतोष उत्तर देतो 2,000. 10 फोटोचे? संतोष म्हणतो 1,000. धोंड्यांना म्हणतो ठीक आहे मग, हे घे ₹100 आणि मला 2 फोटो दे. संतोषला काय बोलावं काही कळतच नाही. आणि इकडे घरामध्ये धन्या आणि अवनी हे दोघे जेवणाची तयारी करत असतात. धन्या म्हणतो, वहिनी तुमची आयडिया खूप भारी आहे. जेवताना मस्त गप्पा मारायच्या आणि गाणी ऐकायची. म्हणजे असं वाटतं की तो गायकच आपल्याबरोबर जेवण करतोय. सांगा बरं, आज कोणत्या गायकाबरोबर जेवण करायचंय? तर अवनी म्हणते, रफी साहेबांना बोलूया. धन्या म्हणतो, चालेल ना. आणि धन्या हा मोबाईलमध्ये रफी साहेबांची गाणी शोधत असतो. अवनी ही दाराबाहेर डोकावून पाहते आणि विचारते, काय रे, धनपाल जेवायला नाही येणार आहे का? तर धन्या उत्तर देतो, कोण धनपाल? तो काय येईल आपल्याला बरोबर जेवायला? अवनी म्हणते, अरे धनपाल तुझा भाऊ. धन्या म्हणतो, धनपाल? अरे हो, पाण्यादा. अहो वहिनी, त्याला कुणी धनपाल म्हणत नाही ना, म्हणून माझी गल्लत झाली. तो कशाला येईल घरी जेवायला? अवनी म्हणते, अरे त्याने डबा नेलेला नाहीये ना, मग तो घरीच येईल ना जेवायला. धन्या म्हणतो, काय माहीत येईल की नाही. अवनी म्हणते, त्याला फोन लावून पहा. धन्या हा पाण्याला फोन लावतो. इकडे पाण्या खूप बिझी असतो आणि संब्याला सांगतो, हे काम लवकर कर, त्यांची गाडी लवकर रिपेअर कर. तेवढ्यात त्याला धन्याचा फोन येतो. पाण्या फोन उचलतो आणि विचारतो, बोल रे धन्या, काय काम आहे? तर धन्या म्हणतो, पानुडी जेवलास का? अवनी हसते. पाण्या म्हणतो, नको येड्यात काढू, तुझा आवाज कळलाय मला, बोल. तर धन्या विचारतो, अरे तू जेवण केलं की नाही? पाण्या सांगतो, अरे इतकी भूक लागली, इतकी भूक लागली की मला कुणी पाना खायला दिला ना तर मी तो सुद्धा खाईन. पण इथं इतकी कामं आहे ना मला की काही खायला प्यायला वेळच नाहीये. काय झालं रे, तुला आज माझी खूप काळजी वाटतीये. धन्या काही बोलत नाही. पाण्या म्हणतो, वहिनीने विचारलं असेल ना, वहिनीने माझी काळजी केली असेल. अवनी हे ऐकते आणि खुश होते. धन्या म्हणतो, हो हो, तू आज डबा नेला नाही ना, त्यामुळे वहिनीनेच विचारायला सांगितलंय. पाण्या म्हणतो, वहिनीला सांग टेन्शन घेऊ नका, येथे खूप कामं आहे, घरी जेवायला येता येणार नाही, मी दुसरं काही खाऊन घेईल. धन्या म्हणतो ठीक आहे आणि तो फोन कट करतो. पाण्या खूप खुश होतो की वहिनींना माझी काळजी वाटतीये. आणि धन्या अवनीला सांगतो, वहिनी तो काही घरी जेवायला येणार नाहीये, त्याला त्याचे खूप काम आहे. त्याला तो संध्याकाळी वडापाव, पाववडा असं काही आणून देईल, आपण जेवण करून घेऊया. अवनी म्हणते, बाहेरचं? अरे बाहेरचं चांगलं नसतं. तू एक काम कर, तू ये ना, त्याला डबा नेऊन दे. धन्या म्हणतो, ठीक आहे, आपण आधी जेवण करून घेऊ, मग मी त्याला डबा नेऊन देतो. अवनी म्हणते, नको नको, असं नको करायला. आपण एक काम करूया, आपण आपला डबा त्याचा डबा घेऊया आणि आपण दोघे जाऊया गॅरेजवर, सगळे तेथेच मस्त जेऊया. धन्या म्हणतो, अहो ते गार्डन थोडी आहे पिकनिक करायला, तेथे कुठे डबा घेऊन जाता? अवनी म्हणते, अरे जाऊया ना, त्याचं स्वतःचं गॅरेज आहे, आपलंच गॅरेज आहे ना, तेवढंच माझं पाहण्यासुद्धा येईल. धन्याला समजतं की अवनीला गैरसमज झालाय. धन्या म्हणतो ठीक आहे आणि अवनी हे डबा भरायला घेते. इकडे महेश आणि स्वाती अवनीला भेटायला निघालेले असतात. तेथे चंद्रकांत आणि संगीता सुद्धा असतात आणि चंद्रकांत स्वातीला समजावून सांगतो, स्वाती अवनीला समजून सांग की जे झालं ते विसरून जा. तू प्रेम केलंस त्याच्यावर, लग्न केलंस त्याच्याशी, हौस झाली तुझी, पण लग्न केलंय त्यामुळे तेथे छळ होत असताना सुद्धा राहणं काही गरजेचं नाहीये. तिला समजून सांग, बाबांनी तुला माफ केलंय, आता सगळं विसरून जा आणि घरी राहायला परत ये. हे ऐकून स्वाती खुश होते आणि म्हणते, हो बाबा, मी असंच सांगते. आणि तेवढ्यात विवान तेथे येतो. विवानला पाहून स्वातीला जबर धक्का बसतो. स्वाती विचारते, बाबा हा विवान कशाला येतोय? चंद्रकांत म्हणतो, ती दांगट्यांची पोरं आहे ना, गुंड आहेत एक नंबरची. तुम्ही दोघांनी एकटं जाणं सेफ नाहीये, त्यामुळे त्याला सांगितले तुमच्याबरोबर यायला. तू नको टेन्शन घेऊ. संगीता, ते काय राहिलं, जा तिला घेऊन. संगीता म्हणते, हो स्वाती, तुला अवनीसाठी लाडू घेऊन जायचे होते ना, चल मी तुला लाडू देते. आणि संगीता स्वातीला आतमध्ये घेऊन जाते. विवान विचारतो, अंकल प्लॅन काय आहे? आणि मग चंद्रकांत आपला घाणेरडा मास्टर प्लॅन त्यांना सांगतो आणि म्हणतो,
आता महेश, तू आणि स्वातीने आतमध्ये जायचं अवनीला भेटायला आणि आधी तर अवनीशी गोड गोड बोलायचं. अवनी, झालं गेलं विसरून जा, परत ये, बाबा तुला माफ करतील, तुझे इथे किती हाल होत आहे. आणि ते सगळं बोलणं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करायचं. त्या रेकॉर्डिंगमध्ये एकदा जरी अवनी बोलली की तिला इथे त्रास होतोय, लगेच पोलीस स्टेशन गाठायचं. महेश, टेन्शन घेऊ नको, मला त्यातून फोन लावून दे, ते साहेब माझ्या ओळखीचे. आणि मग त्या राजावर आणि त्याच्या कुटुंबावर डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजेच घरगुती हिंसाचाराची केस करायची आणि मग अवनीला आपल्या घरी परत घेऊन यायचं आणि ते राजा आणि त्याचं कुटुंब जाणार जेलमध्ये. हा प्लॅन ऐकून महेश आणि विवान खूप खुश होतात. विवान म्हणतो, याचा अर्थ आता अवनी येथे आणि तो ड्रायव्हर आणि त्याची फॅमिली जेलमध्ये चक्की पीसिंग अँड पीसिंग अँड पीसिंग. विवान भलताच खुश होतो. तेवढ्यात स्वाती तेथे येते आणि चंद्रकांत म्हणतो, जा आता, उशीर होतोय. विवान, स्वाती, महेश गाडीत बसतात आणि हे तिघेही राजा आणि अवनीच्या घरी यायला निघतात. इकडे राजा टपरीवर चहा पित असतो. तेवढ्यात त्याला नानाचा आवाज येतो. नाना एका ड्रायव्हरवर चिडलेला असतो. अरे काय, तुला केव्हा यायला सांगितलं, तू आत्ता येतोय, गेली ना आपली पार्टी. आणि राजा हे सगळं ऐकतो. नाना या ड्रायव्हरला हकलून देतो. तेवढ्यात राजा नानाजवळ येतो आणि म्हणतो, काय नाना, गुड मॉर्निंग, कोणावर सकाळी सकाळी खेकसताय? अहो, तुमची मॉर्निंग काही गुड झालेली दिसत नाही. नाना वैतागून म्हणतो, ए बाबा तू जा ना, आता तू कशाला डोक्याला ताण देतोय? तर राजा म्हणतो, काय नाना, आपले जुने संबंध आहे आणि तुम्ही माझ्याशी या भाषेत बोलताय. अहो, तुमची काळजी करायला आलो मी येथे. चांगल्या माणसाला तुम्ही बसवलं आणि अशा माणसांना काम द्याल तर तुमचा धंदा बसणारच ना. तर नाना म्हणतो, ते नको मला सांगू, मला सगळं माहिती आहे. राजा हसून म्हणतो, हो, पण तुम्हाला एक गोष्ट माहिती नाही आहे, या पृथ्वीवर एक वेळ डायनासोर भेटल, पण चांगला ड्रायव्हर नाही मिळणार. नाना म्हणतो, एकदम बरोबर बोललास, पण मी ना तुला बसवलेलं नाही आहे, मी तुला कामावरून काढून टाकलंय, फायर केलंय, एवढं लक्षात ठेव. आणि त्याच वेळेस यशोदा तेथे येतो आणि यशोदा हे ऐकतो की नानाने चक्क राजाला नोकरीवरून काढून टाकलंय. यशोदा सायकल स्टँडला लावतो आणि नानाला विचारतो, नाना, तुम्ही राजाला नोकरीवरून काढून टाकलंय? हे ऐकून राजाला वाईट वाटतं की यशोदाला हे समजलं आणि नाना म्हणतो, ए यशा, मी काय त्याला असं हौस म्हणून नाही काढलंय. मला त्या देशमानेशी, चंद्रकांत देशमानेशी वैर नाही घ्यायचंय. त्यांनी मला धमकी दिली आहे. मला सुद्धा माझं कुटुंब, बायका, पोरं प्यारे, म्हणून मी त्याला नोकरीवरून काढून टाकलंय. आणि आता तू आला ना, बरं झालं. तूच त्याला समजावून सांग की या सगळ्या गोष्टीत पडू नको. त्याने चूक केली म्हणून त्याला नोकरीवरून काढलंय. त्याला मी म्हणालो की त्या देशमानेच्या पोरीला तिच्या घरी सोडू नये, लगेच तुझ्या हातात गाडीची चावी ठेवतो, पण हा ऐकत नाही. मी तरी काय करणार, तूच त्याला समजून सांग. यशोदा म्हणतो, कसं आहे ना नाना, समजून त्याला सांगितलं जातं ज्याची चूक असते. नाना विचारतो, म्हणजे? यशोदा सांगतो, माझ्या भावाची यात काहीच चूक नाहीये. मी जर त्याच्या जागी असतो ना, तर मी सुद्धा हेच केलं असतं. नानाला खूप राग येतो. हे दोघे भाऊ सारखेच, असं म्हणून नाना तेथून निघून जातो. पण यशोदा आपली बाजू घेऊन बोलला, त्यामुळे राजा मात्र खूप खुश होतो. पण राजाची नोकरी गेली आहे हे ऐकून यशोदाला वाईट वाटतं. आणि इकडे अवनी आणि धन्या हे दोघे पाण्याच्या गॅरेजवर येतात, A1 गॅरेज. आणि हे गॅरेज पाहताच अवनीला मोठा धक्का बसतो. अवनीला आठवतं की राजाने तिला काय सांगितलं होतं की पाण्याचं शोरूम कनेक्टेड गॅरेज आहे, त्याचं खूप मोठं शोरूम आहे. आणि धन्या म्हणतो, वहिनी हे पहा, हे आहे A1 गॅरेज, आपल्या पाण्याचं गॅरेज, त्याचं वर्क स्टेशन. अवनी विचारते, हे गॅरेज आहे? धन्या विचारतो, काय झालं? अवनी सांगते की मला राजाने तर सांगितलं होतं की त्याचं शोरूम कनेक्टेड गॅरेज आहे. हे ऐकून धन्या हसू लागतो आणि म्हणतो, राजादाने सांगितलं ना, मग बरोबर आहे, चला सांगतो तुम्हाला. असं म्हणून धन्या पुढे जातो. अवनी त्याच्या मागे मागे जाते आणि धन्या म्हणतो, ए पाण्यादा, कोण आले ते पहा. पाण्या, संब्या पाहतात की अवनी आली आहे. अवनी खुश असते. पाण्या, संब्या यांना सुद्धा आनंद होतो. पाण्या विचारतो, वहिनी तुम्ही येथे का आलात? तर धन्या सांगतो, अरे तुझ्याबरोबर जेवायला आलोय. वहिनीला तुझी खूप काळजी वाटली ना, म्हणून डबा घेऊन आलोय. चला सगळेजण एकत्र बसून जेऊया. संब्या खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, डबा घेऊन आल्या, ए तुम्ही निघा रे घरी, आम्हाला जेवण करायचंय.
तर पाण्या म्हणतो, ए संभ्या. आणि पाण्या सगळ्यांना विनंती करतो, दादा थोडा वेळ आम्ही तोपर्यंत जेवण करतो, तुम्हाला लगेच गाड्या देतो. सगळे लोक हो म्हणतात आणि पाण्या अवनीला आतमध्ये यायला सांगतो. चटई टाकतो आणि अवनीला बसायला सांगतो. अवनी सोफ्यावर बसते आणि पाण्या संभ्या हात धुत असतात. अवनी या संपूर्ण गॅरेजकडे पाहत असते. तिच्या अपेक्षेपेक्षा हे सगळं वेगळं असतं. आणि धन्या हा पाण्याला सांगतो, पाण्यादा तुला माहिती आहे का, राजादाने काय सांगितलं, तुझं शोरूम कनेक्टेड गॅरेज आहे. हे ऐकून पाण्या आणि संभ्याला आश्चर्य वाटतं. पाण्या म्हणतो, वहिनी तुम्हाला असं सांगितलं का? अहो आपला राजा आहे ना, एक नंबरचा फेक्या माणूस आहे, कोणाला बी काय बी सांगतो. बरं आहे तुम्हाला एवढंच सांगितलं की शोरूम कनेक्टेड गॅरेज आहे. काही लोकांना तर हे सांगत होता की माझं विमानाचं गॅरेज आहे. सगळे हसू लागतात. अवनीला वाईट वाटतं. अवनी म्हणते, म्हणजे त्याने मला असं सांगितलं होतं की तुझं शोरूम कनेक्टेड गॅरेज आहे. तर पाण्या सांगतो, अहो नाही वहिनी, खरं सांगायचं ना तर मी काय मेकॅनिकल इंजिनियर किंवा शिकलेलो नाही आहे. तर मी लोकांच्या हाताखाली शिकून शिकूनच मोठा झालो आहे. माझ्याकडे डिग्री वगैरे काही नाही आहे, पण आता मला शिकलेल्या माणसापेक्षा जास्त चांगलं जमतं. अवनी म्हणते, अरे डिग्री एवढी महत्त्वाची नसते, शेवटी अनुभव आणि नॉलेज हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं. तुझ्याकडे ते आहे तर बस झालं. पाण्या संभ्या धन्या खूप खुश होतात. अवनी म्हणते, शिक्षण नसताना एवढ्या कष्टातून तू स्वतःचं गॅरेज उभं केलं. तेवढ्यात संभ्या म्हणतो, म्हणजे ते सिनियर मेकॅनिक झाले, पण हे त्यांच्या स्वतःचं गॅरेज नाही आहे, हे मालकाचं गॅरेज आहे. हे ते सिनियर मेकॅनिक आणि मी ज्युनियर मेकॅनिक. हे ऐकून अवनीला मोठा धक्काच बसतो की हे पाण्याच्या स्वतःच्या मालकीचं गॅरेज नाही आहे. राजा हे सुद्धा खोटं बोललाय. अवनी विचारते, पाण्या हे तुझ्या स्वतःच्या मालकीचं गॅरेज नाही आहे? पाण्या सांगतो, नाही वहिनी, हा राजा आहे ना लय मोठा फेक्या आहे, काही पण फेकतो. काय सांगितलं त्याने तुम्हाला, माझं मोठं शोरूम असेल हो की नाही? सगळं खोटं बोलतो तो. अवनीला वाईट वाटतं. धन्या विचारतो, वहिनी माझ्याबद्दल सुद्धा काहीतरी खोटं सांगितलं असेल ना, काय सांगितलं? अवनीला आठवतं की राजा म्हणाला होता की धन्या कॉलेजचा टॉपर आहे, खूप हुशार आहे. अवनी सांगते, त्याने मला हे सांगितलं होतं की तू कॉलेजचा टॉपर आहे आणि विदेशात शिकायला जाणार आहे. पाण्या धन्या जोरजोरात हसू लागतात. धन्या म्हणतो, ए टॉपर बरं का, नीट बोलायचं माझ्याशी. धन्या अवनीला सांगतो, वहिनी मी टॉपर कसला, मी जर का सगळ्या विषयात ऑल क्लिअर झालो ना, ती सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि पाण्या विचारतो, आणि विदेशात कुठे पाठवणार म्हटला, ऑस्ट्रेलिया, कॅनडा का लंडन? हे सगळे हसत असतात आणि अवनीला मात्र खूप वाईट वाटतं. अवनी दुःखी होते. अवनी सांगते, नाही एवढं नाही म्हणला, फक्त म्हणाला की खूप हुशार आहे, स्टॉपर आहे आणि विदेशात शिकायला जाणार आहे. पाण्या धन्या संभ्या जोरजोरात हसत असतात आणि अवनीला मात्र खूप वाईट वाटत असतं की राजा तिच्याशी एवढं खोटं बोललाय. पाण्या सांगतो, वहिनी आमचा राजा आहे ना असंच आहे, सगळ्यांना येड्यात काढतो. त्याने तुम्हाला सुद्धा येड्यात काढलं. तो सगळ्यांना अशा मोठ्या मोठ्या बाता सांगत असतो. धन्या सांगतो, आता मध्ये ते नाही का यशोदाचं सांगितलं होतं की यशोदा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, एका वेळेस 10-10, 15-15 साईट चालतात. म्हणजे हा राजा आहे ना नुसता फेक्या मारतो, आपल्या घराबद्दल सगळ्यांना मोठं मोठं सांगत असतो. अवनी मात्र खूप दुःखी होते. तसं तर अवनीला हे माहीत होतं की यशोदाबद्दल खोटं सांगितलंय तर बाकीच्यांबद्दल सुद्धा खोटं सांगितलं असेल. पण आता याची देही याची डोळा अवनी सगळं पाहतीये, त्यामुळे अवनी खूप दुःखी झाली आहे. पण तिला अजून सगळ्यात मोठं सत्य समजायचं बाकी आहे आणि ते म्हणजे राजाचं, की राजा एखाद्या मोठ्या टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनीचा मालक नाही आहे, तर राजा एक साधा ड्रायव्हर होता, जी ड्रायव्हरची नोकरीसुद्धा त्याच्या हातातून आता गेली आहे. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. अवनीला आता हळूहळू एक एक सत्य कळायला लागलंय आणि आता त्याचा काय परिणाम होतो हे पाहायला मजा येईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की राजा आणि यशोदा घरी येतील. तेव्हा अवनी आणि राजा एक छडी हातात घेऊन खेचाखेची करत असतील. राजा जोरात छडी खेचणार, त्यामुळे अवनीचा तोल जाईल आणि अवनी तेथे बाजेवर पडणार. आणि अवनी पडल्यामुळे कदाचित राजाला खूप राग आलेला असेल आणि राजा हा स्वतःला उद्देशून म्हणत असेल, तुला ना मी आता सोडणारच नाही, तुला उलट टांगवून खालून मिरचीची धुरी द्यायला पाहिजे. आणि अवनी घाबरलेली असेल आणि राजा हा स्वतःलाच मारायला हात उगारणार आणि तेवढ्यात स्वाती तेथे येईल
आणि स्वाती म्हणेल, ए थांब, तुझी हिंमत कशी झाली अवनीवर हात उचलण्याची? हात उचलण्याची हिंमत करायची नाही बरं का, ती आमची मुलगी आहे आणि तू हे असं कसं काय करू शकतोस? स्वातीला पाहून राजा, अवनी, यशोदा या सगळ्यांना जबर धक्का बसेल आणि मग अवनी घाबरलेली असणार. स्वाती तिला म्हणेल, अवनी चल आत्ताच्या आत्ता, याच्याशी लग्न केलंय म्हणून असा छळ सहन करण्याची गरज नाहीये, त्याचा मार खाण्याची गरज नाहीये. चल माझ्यावर आत्ताच्या आत्ता, येथे राहू नकोस. मग आता अवनी काय निर्णय घेणार? जर स्वातीने तिला सांगितलं की बाबांनी तुला माफ केलंय, तर अवनी माहेरी जायला तयार होईल का? खरंच राजा आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस होईल का? हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.